मी एका बंगल्यात घर कामाला जायचे. तिथल्या मालकाला त्याच्या एकुलता एक वेड्या मुलाला ठीक करण्यासाठी एका सुंदर तरुण मुलीची गरज होती. त्या बदल्यात तो कितीही किंमत देण्यासाठी तयार होता. मला देखील माझ्या आईच्या उपचारासाठी पैशांची खूप गरज होती. म्हणून मी मालकाजवळ लग्नाची अट ठेवली आणि मालकाच्या वेड्या मुलासोबत लग्न करून मालकाच्या घरी आले. तसा तर मालकाचा मुलगा अगदीच नॉर्मल दिसत होता आणि दिसायला देखील अगदीच हँडसम होता. म्हणून मी देवाचे आभार मानले. लग्नाच्या रात्री मला माझ्या खोलीत नेलं गेलं, परंतु माझ्या नवऱ्याने खोलीत येताच जे काही कृत्य केलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण की त्याने तर माझ्या दोन्ही भावांमध्ये जोरजोरात भांडण चालू होतं. त्या भांडणाचा आवाज ऐकून तर आसपासचे शेजारी देखील जमा झाले होते. त्यावेळी माझे बाबा दोन्ही भावांना शांत बसवण्याचा खूप प्रयत्न करत होते, परंतु माझ्या दोन्ही भावांना बाबांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता. बाबांची त्या परिसरात खूप जास्त इज्जत होती. ती इज्जत त्या दोन्ही मुलांनी अगदी मातीत मिळवली होती. माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा मोठे होते. त्या दोघांचीही लग्न झाली होती. त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे काही वर्ष तर आमच्या घरात सर्व काही सुरळीत चालू होतं. परंतु जेव्हापासून माझ्या वहिनींचं एकमेकींसोबत भांडण झालं तेव्हापासून त्या दोघींनीही माझ्या भावांचे कान भरायला सुरुवात केली. आमच्या घरी भांडण ही आता रोजचीच गोष्ट झाली होती. माझे बाबा या रोजच्या कटकटींमुळे त्यांच्या खोलीमध्येच बंद असायचे, कारण की त्यांना समजलं होतं की आता त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या मुलांवर काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळेच बाबांनी आता दोन्ही भावांना समजावणं सोडून दिलं होतं, कारण त्यांना काहीही सांगणं अगदी निरर्थक होतं. एके संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर माझा मोठा भाऊ बाबांच्या खोलीत गेला आणि माहीत नाही तो बाबांना असं काय बोलला की ज्यामुळे माझ्या बाबांनी त्याचं इतकं टेन्शन घेतलं. रात्रीचे जेवण तयार झाल्यानंतर आई मला बोलू लागली की माधवी जा आणि बाबांना जेवण देऊन ये. जेव्हा मी जेवण देण्यासाठी बाबांच्या खोलीत गेले तेव्हा मला वाटलं की कदाचित बाबा झोपले आहेत. मी बाबांना आवाज दिला, परंतु बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. जेव्हा 2-3 वेळा आवाज दिल्यानंतर देखील बाबा उठले नाहीत तेव्हा मला थोडी भीती वाटली, कारण की मला माहीत होतं की बाबा कधीही इतके गाढ झोपत नव्हते. म्हणून मी लगेचच ते जेवण एका साईडला ठेवलं आणि बाबांचा हात पकडून त्यांना हलवलं, पण बाबा काही उठले नाहीत. तेव्हा माझ्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर आली. ती किंकाळी ऐकून आई खोलीत आली. मी रडतच आईला बोलू लागले की आई बघ ना, बाबांना काय झालं आहे, ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. आम्हा दोघी मायलेकींचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ धावत धावत खोलीत आले आणि लगेचच बाबांना दवाखान्यात घेऊन गेले. आम्ही बाबांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो, परंतु तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. बाबा आम्हाला सोडून या जगातून कायमचे निघून गेले होते. डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबांनी खूप जास्त टेन्शन घेतलं, त्यामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. मला विश्वास बसत नव्हता की माझे बाबा आम्हाला असे सोडून गेले आहेत, कारण की बाबा अगदीच ठीक होते. त्या दिवशी मी खूप रडले होते. मला तर असं वाटत होतं जणू काय कोणीतरी माझ्या डोक्यावरून आकाशच हिरावून घेतलं आहे. जेव्हा बाबांना अंत्यसंस्कारासाठी नेलं गेलं तेव्हा मी आईला मिठी मारून रडत होते की आई, बाबा आपल्याला कोणाच्या आधारावर सोडून गेले आहेत ग. त्यांच्या मुलीला त्यांची खूप गरज होती. तेव्हा आई मला धीर देत बोलू लागली की माधवी, मी आहे ना. तो दिवस माझ्यासाठी एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हता, ज्या दिवशी बाबा आम्हाला सोडून निघून गेले होते. आता बाबांचं निधन होऊन काहीच दिवस झाले होते की आमच्या घरातली भांडणं पुन्हा सुरू झाली. भांडण इतकं वाढलं होतं की माझ्या मोठ्या भावाने बायको मुलांना सोबत घेतलं आणि घर सोडून निघून गेला. त्या दिवशी आई खूप रडली होती. ज्या घराला आई वडिलांनी खूप मेहनतीने आणि प्रेमाने जोडलं होतं ते घर माझा दादा आणि वहिनीने एका क्षणात तोडून टाकलं. मोठा भाऊ घर सोडून गेल्यानंतर आता पूर्ण घरावर लहान वहिनीचाच हुकूम चालत होता. मी पूर्ण दिवस मोलकरणीप्रमाणे घरात काम करत असायची. त्या बदल्यात मला वहिनीचे अपमानास्पद बोलणं ऐकावं लागायचं. रात्री जेव्हा दादा घरी यायचा तेव्हा वहिनी दादाकडे तक्रार करायची की तुझी बहीण तर काहीच काम करत नाही. या दोघी मायलेकी पूर्ण दिवस खोलीमध्ये बसून आराम करतात आणि मी मुलांना सांभाळण्यासोबतच पूर्ण दिवस घरातली कामं करण्यामध्ये जुंपलेली असते. माझी तरी ते कोणालाच पर्वा नाही आहे. बस आता मी अजून सहन करू शकत नाही. मी तुझ्या आई आणि बहिणीसोबत राहू शकत नाही. एकतर घराचे हिस्से कर, नाहीतर मला माझ्या माहेरी सोडून ये. वहिनीचं बोलणं ऐकल्यानंतर दादाला खूप राग आला. तो आईच्या खोलीत आला आणि आईवर ओरडतच बोलू लागला की आई, मी हे काय ऐकत आहे.
माझी बायको दिवसभर राबत असते. तू माधवीला का सांगत नाहीस की तिने तिच्या वहिनीला घरकामात मदत करावी? यावर आई बोलू लागली की बेटा, माधवी तर पूर्ण दिवस घरातली कामं करत असते. तेव्हा दादा बोलू लागला की मग तुझं म्हणणं असं आहे का की माझी बायको खोटं बोलते? मला माहीत आहे की तू फक्त तुझ्या मुलीचीच बाजू घेशील. माझी बायको तशीही तुझी काय लागते? मी एका बाजूला उभी राहून आश्चर्याने दादाकडे पाहत होते, ज्याला त्याच्या बायकोच्या बोलण्यावर तर विश्वास होता, परंतु स्वतःच्या सख्ख्या आईवर अजिबातच विश्वास नव्हता. मला वहिनीबद्दल कोणतीच तक्रार नव्हती किंवा राग नव्हता, कारण ती तर परकी होती. परंतु दादा तर आमचा स्वतःचा होता ना. त्याने वहिनीच्या बोलण्यामध्ये येऊन आम्हाला खूप काही सुनावलं. आई दादाचं बोलणं ऐकल्यानंतर खूप रडली. तिला तिच्या मुलांचं तिच्यासोबत हे असं वागणं सहन होत नव्हतं. मी आईला खूप धीर देत होते की जर तुझ्या मुलांनी तुझी साथ दिली नाही तरी देखील मी नेहमी तुझ्या सोबत राहीन. दुसऱ्या दिवशी दादा अगदी उघडपणे आईसोबत बोलू लागला की त्याला या घराचे हिस्से करायचे आहेत. दादा बोलू लागला की आई, आता आम्हा लोकांना तुमच्यासोबत राहता येणार नाही, त्यामुळे चांगलं हेच आहे की या घराचे हिस्से केले जावे. यावर आई काही न बोलता शांतपणे उठून खोलीत गेली. तेव्हा वहिनी दादाला अजून भडकवण्यासाठी बोलू लागली, बघितलंस ना, मी म्हणाले होते ना की तुझ्या आईला आपल्याला इथे ठेवायचंच नाही. जर तिला आपल्याला इथे ठेवायचं असतं तर नक्कीच आपल्याला एकदा तरी इथे थांबायला बोलली असती, परंतु ती तर शांतपणे उठून निघून गेली, ज्यामुळे हे स्पष्ट दिसतंय की तिला या घराचे हिस्से करायचेच नाहीत. उलट तिची अशी इच्छा आहे की आपण इथून निघून जावं. मी तिथेच उभे होते. मला पाहून दादा रागाच्या स्वरात बोलू लागला की मला माहीत आहे आईला हे सर्व तूच शिकवतेस. यावर वहिनी बोलू लागली, हा मग खऱ्या संकटाचं मूळ कारण तर हीच आहे. दादाचे शब्द माझ्या मनाला एखाद्या बाणाप्रमाणे लागले होते. तो भाऊ ज्यांना मी त्यांच्या जीवापेक्षा प्यारी होते त्यांना आता मला पाहावंसं देखील वाटत नव्हतं. काही दिवसानंतर दादा पुन्हा एकदा आईसोबत हिस्स्याबद्दल बोलू लागला. तेव्हा आईने घराचे हिस्से करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. आई बोलू लागली की हे घर तुझ्या वडिलांची निशाणी आहे. माझ्या मृत्यूनंतर पाहिजे असेल तर या घराचे हिस्से करा, परंतु मी जिवंत असताना हे असं होऊ देणार नाही. मी या घराचे हिस्से अजिबात करणार नाही. जर तुला वेगळं राहायचं असेल तर तुझ्या बायकोला सोबत घेऊन इथून निघून जा. तुमच्यासारख्या मुलांची मला काहीच गरज नाही, जे स्वतःच्या बायकोंच्या इशाऱ्यांवर नाचतात. ना त्यांना स्वतःच्या आईची काळजी आहे ना स्वतःच्या बहिणीची. यावर दादा बोलू लागला की अगदीच बरोबर बोलत होती माझी बायको. तुम्हा लोकांची हीच इच्छा आहे की आम्ही इथून निघून जावं. मग ठीक आहे, आम्ही उद्याच इथून निघून जाऊ. दुसऱ्या दिवशी दादाने स्वतःच्या बायकोला आणि मुलांना सोबत घेतलं आणि आमच्यासोबतचे सगळे संबंध तोडून निघून गेला. मी आणि आई अगदीच पुतळा होऊन त्यांना जाताना पाहत होतो. मी म्हणाले, आई दादाला थांबव, त्याला सांग की आम्हाला सोडून जाऊ नकोस. यावर आई बोलू लागली की माधवी, आता तो आपलं काहीच ऐकणार नाही, कारण की त्याच्यावर त्याच्या पत्नीच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. मी देखील अगदीच असहाय्यपणे जमिनीवर बसून रडू लागले. आई शांत उभी होती. उभ्या उभ्याच आईला अचानक चक्कर आली. मी लगेचच उभी राहिले. याच्या आधी की आई जमिनीवर पडली असती, मी आईला सावरलं आणि रडत बोलू लागले की आई, काय झालं ग तुला? तू ठीक तर आहेस ना? यावर आई बोलू लागली की माधवी, तू काळजी करू नकोस, मी एकदम ठीक आहे. आईने नकार दिल्यानंतरही मी डॉक्टरांना फोन करून बोलावलं. डॉक्टरने चेकअप केलं तेव्हा आईचा BP खूप हाय होता. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि सांगितलं की प्रयत्न करा की यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये, नाहीतर मोठं नुकसान देखील होऊ शकतं. मी आता आईची जास्त काळजी घेऊ लागले होते. आमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस अशाच प्रकारे निघून जात होता. परिस्थिती इथपर्यंत आली की आम्हा मायलेकींसाठी घरात खायला देखील काही शिल्लक राहिलं नाही. आईजवळ बाबांची जी काही बचत होती ती सर्व खर्च झाली होती. मी प्रत्येक वेळेला हाच विचार करायचे की आता मी काय करावं. माझं तर शिक्षण देखील इतकं झालं नव्हतं की मी कुठे नोकरी करू शकेल. त्यात आईची औषधं देखील संपली होती, जी औषधं डॉक्टरांनी वेळेवर द्यायला सांगितली होती. औषधं न घेतल्याने आईची तब्येत पुन्हा खराब होऊ लागली आणि याच दरम्यान आईला अर्धांगवायूचा झटका आला आणि ती अंथरुणाला खिळली. मला काहीच समजत नव्हते की मी या अवस्थेत काय करावं. खूप विचार केल्यानंतर मी घरातून बाहेर निघाले आणि त्या मालकाच्या बंगल्यात गेले, जिथे माझे बाबा त्या मालकाचे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मी त्यांच्याकडून काही मदत मागितली. तेव्हा मालक मला पैसे देत बोलू लागले की जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्या घरामध्ये साफसफाईचं काम करू शकतेस. यावर मी देखील होकार दर्शवला. घरी परत जाताना मी आधी आईसाठी औषधं घेतली आणि मग काहीतरी खाण्यासाठी घेतलं.
आता ही माझी रोजची ड्युटी होती की मी सकाळी आईला जेवण दिल्यानंतर औषध देऊन घरातून बाहेर निघायचे आणि संध्याकाळ होण्याआधी घरी परत यायचे. मालक खूप चांगले आणि मोठ्या मनाचे होते. त्यांना आमच्या घरची परिस्थिती कशी आहे हे चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे जे अन्न शिल्लक राहायचं ते अन्न मी घरी येताना ते मला द्यायचे. मी यामध्येच खुश होते की मला आणि माझ्या आईला 2 वेळेचं जेवण तरी मिळतंय. एके दिवशी सकाळी जेव्हा मी बंगल्यात गेले तेव्हा मला एका खोलीतून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. कोणी खूपच जोरजोरात किंचाळत होता. काही वेळानंतर तो आवाज बंद झाला आणि मला मालक त्या खोलीतून बाहेर येताना दिसले. मला खात्री होती की मालकाशिवाय त्या खोलीत अजून कोणीतरी होतं. जेव्हा मालक खोलीतून बाहेर आले तेव्हा खूपच टेन्शनमध्ये होते. जेवण करण्यापूर्वी मालक मला सांगून गेले की जेवणाचं एक ताट तयार कर. जेवणाचं ताट घेऊन त्याच खोलीत जायचे ज्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज यायचा. मला असं वाटायचं जणू काय मालकाने खोलीमध्ये कोणाला तरी कैद करून ठेवलं आहे आणि त्याच्यावर अत्याचार करत आहे. मी पाहिलं जेव्हा कधी मालक त्या खोलीतून बाहेर यायचे तेव्हा खूपच टेन्शनमध्ये दिसायचे. माझं मन झालं की त्यांना विचारावं की शेवटी त्या खोलीत कोण आहे ज्यामुळे ते इतके टेन्शनमध्ये राहतात. मी सगळं काम उरकल्यानंतर बंगल्यातून बाहेर निघाले आणि घराकडे जाऊ लागले. माहीत नाही का आज मला विचित्र गुदमरल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं जणू काय खूप काहीतरी वाईट होणार आहे. मला राहून राहून आईचा विचार येत होता. मी जाताना प्रार्थना करत होते की हे देवा माझी आई ठीक असू देत, कारण की आईशिवाय आता माझं या जगात कोणीच नव्हतं. मी वेगाने घरी जाऊ लागले. जेव्हा घरी पोहोचले तेव्हा माझा श्वास चढलेला होता. जेव्हा मी आईच्या खोलीत गेले तेव्हा माझ्यावर जणू काही आभाळच कोसळलं. मी पाहिलं की आईच्या तोंडातून रक्त येत आहे. हे सर्व पाहून मी खूप घाबरले आणि लगेचच आईला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी आईच्या उपचारासाठी खूप सारे पैसे मागितले. मी विचारत पडले की मी इतके पैसे कुठून आणू. डॉक्टरांचं म्हणणं होतं की जर येणाऱ्या काही दिवसातच आईचं ऑपरेशन केलं नाही तर आईला वाचवणं खूप कठीण होऊन जाईल. पूर्ण दिवस टेन्शनमध्ये मला समजलं नाही की कधी संध्याकाळ झाली. त्या दिवशी मी बंगल्यावर देखील गेले नाही. मला माझ्या भावांचा काहीच पत्ता माहीत नव्हता, जेणेकरून मी त्यांच्याकडून मदत मागितली असती. शेवटी ती त्यांची देखील आईच होती. मी मोठ्या भावाच्या सासऱ्याकडून भावाच्या घराचा पत्ता घेतला आणि त्या पत्त्यावर गेले. मला बघून वहिनीने दुसरीकडे तोंड फिरवलं आणि बोलू लागली की तू इथे काय घ्यायला आली आहेस. तेव्हा मी म्हणाले की वहिनी मला दादाला भेटायचं आहे, आईची तब्येत खूपच खराब आहे. तेव्हा वहिनी अगदीच रागात बोलू लागली, अच्छा म्हणून तू इथे पैसे गोळा करायला आले आहेस का. घरातून बाहेर निघताना तर आम्हाला कोणीही अडवलं नाही. आता आमचा तुझ्या आईशी काहीच संबंध नाही. मी वहिनीसमोर हात जोडत बोलू लागले की वहिनी देवासाठी ही वेळ हे सर्व बोलण्याची नाही, मला दादाला भेटू देत. तेव्हा ती बोलू लागली की ते घरात नाहीत आणि जरी घरात असते तर मी कधीही त्यांना तुला भेटून दिलं नसतं. आता जा इथून आणि पुन्हा परत कधीच इथे येऊ नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. तुम्ही मरा किंवा जगा, आमचा तुमच्यासोबत काहीच संबंध नाही. मी जड पावलांनी तिथून परत आले. आई दवाखान्यातच होती. मग मी विचार केला की मालकाकडून मदत मागितली तर ते खूप चांगले आहेत, माझी मदत नक्कीच करतील. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच मी बंगल्यावर पोहोचले. मला पाहून मालक बोलू लागले की माधवी तू काल कामावर का आली नाहीस. तुला माहीत आहे तुझ्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला आहे. जर तू येऊ शकत नव्हतीस तर तुला मला कळवायला हवं होतं. मी म्हणाले मालक मला माहीत नव्हतं की मी कामावर येऊ शकत नाही, कारण की जेव्हा मी घरी गेले तेव्हा आईची तब्येत खूप जास्त खराब झाली होती. मला तिला लगेचच दवाखान्यात घेऊन यावं लागलं. यावर मालक सहानुभूतीने बोलू लागले की मग आता कशी तब्येत आहे तुझ्या आईची, ती ठीक आहे का. तेव्हा मी डोळ्यात आलेले अश्रू पुसत बोलू लागले, नाही मालक, डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे. जर येणाऱ्या काही दिवसात मी आईचं ऑपरेशन केलं नाही तर मी आईला गमावून बसेन. माझ्याकडे तर इतके पैसे देखील नाहीत की मी आईवर उपचार करून घेऊ शकेल. मालक मला माझ्या आईला गमवायचं नाही आहे. तेव्हा मालक बोलू लागले की जर तुला पाहिजे असेल तर मी तुझ्या आईवर उपचार करू शकतो. मी अगदी आशेच्या नजरेने मालकाकडे पाहत बोलू लागले की मालक तुमचे खूप खूप आभार. त्यावर मालक बोलू लागले की माझा मुलगा वेडा आहे. माझ्या मुलाला ठीक करण्यासाठी मला एका सुंदर मुलीची गरज आहे. त्या बदल्यात मी काहीही द्यायला तयार आहे. यावर मी काहीही विचार न करता होकार दिला, कारण की मला आईच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. मी मालकासोबत लग्नाची अट ठेवली. मालक देखील तयार झाले. ते बोलू लागले की यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं की तू माझ्या मुलाची नवरी होऊन या घरात राहशील. दवाखान्याच्या खोलीमध्ये आईच्या उपस्थितीत माझं लग्न पार पडलं
आणि मी लग्न होऊन मालकाच्या घरी आले. लग्नानंतर मला ते घर माझं वाटू लागलं. जणू काय त्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार होता. परंतु ज्याच्याशी माझं लग्न केलं होतं तो कुठेही दिसत नव्हता. माझी नजर त्याला पाहण्यासाठी अगदी अधीर झाली होती. जेव्हा मी मालकाच्या मुलाला पाहिलं तेव्हा तो अगदीच ठीक होता आणि दिसायला अगदी हँडसम होता. तो कोणत्याही अँगलने मला वेडा वाटत नव्हता, तर एक सामान्य माणूस वाटत होता, ज्याला कोणतीही चांगली आणि सुंदर मुलगी भेटू शकली असती. मी देवाचे आभार मानले. मग मला माझ्या खोलीत पोचवल्या गेलं. ती खोली एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. याआधी मी कधीच त्या खोलीत गेले नव्हते. याआधी जो किंचाळण्याचा आवाज मला सारखा सारखा ऐकू येत होता, तो आवाज याच खोलीतून यायचा. मी ती खोली अगदी बारकाईने पाहू लागले. खोलीची प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित ठेवली गेली होती. खोली पाहून असं अजिबात वाटत नव्हतं की एखाद्या वेड्या माणसाची ती खोली आहे. काही वेळानंतर माझा नवरा खोलीत आला. तेव्हा त्याने असं काही कृत्य केलं की त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा सूर्य उगवला तेव्हा कोणीतरी दार ठोठावलं. मी जी एका कोपऱ्यात घाबरून बसले होते उठले आणि पटकन दरवाजा उघडला. माझ्यासमोर कामवाली चहा घेऊन उभी होती. ती आतमध्ये डोकावून पाहू लागली. जेव्हा तिला या गोष्टीची खात्री पटली की माझा नवरा झोपला आहे तेव्हा ती बोलू लागली की ताईसाहेब, तुम्ही या व्यक्तीशी लग्न करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. हा माणूस नाही तर माणसाच्या रूपात एक राक्षस आहे. इतक्यातच माझा नवरा उठला आणि बोलू लागला की तू दारावर काय करतेस? घाबरून मी लगेचच त्या कामवालीला म्हणाले की चहा आतमध्ये ठेव. कामवाली चहा ठेवून परत निघून गेली. तेव्हा माझा नवरा बोलू लागला की तू कामवालीसोबत काय कुजबूज करत होतीस? मला माहीत आहे तू माझ्याबद्दल वाईटच तिला सांगत असशील. मी म्हणाले, मी का तिला तुमच्याबद्दल वाईट सांगेन? तुम्ही तर खूप चांगले आहात. तेव्हा माझा नवरा महेश बोलू लागला की अच्छा, पण मी तर सर्वांना नेहमी वाईटच वाटतो. मग तुझ्यासाठी चांगला कसा काय बरं? मी म्हणाले, तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. मग तुम्ही माझ्यासाठी वाईट कसे असू शकता? मी म्हणाले की मला आईला भेटण्यासाठी दवाखान्यात जायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत याल का? ती तुम्हाला भेटून खूप खुश होईल. त्यावर महेश बोलू लागला की नाही, मी कुठेही जाणार नाही आणि तू देखील कान उघडे ठेवू नये. जर तू या घराच्या बाहेर पाऊल जरी ठेवलंस तर मी तुला माझ्या आयुष्यातून बाहेर हाकलून लावेन. हे ऐकून मी खूपच हैराण झाले की आईला भेटायला जाणं ही काही वाईट गोष्ट आहे का? फक्त आईलाच भेटायला जायचं होतं. मी याबद्दल मालकाला म्हणजेच माझ्या सासऱ्यांना सांगितलं. तेव्हा ते बोलू लागले की बेटी, तू काळजी करू नकोस. मी स्वतः तुला दवाखान्यात घेऊन जाईन. मी कामवालीसोबत नाश्त्याची तयारी करू लागले. तेव्हा मला खोलीतून महेशच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी सगळं काम सोडून खोलीत जाऊ लागले. याआधी मी खोलीत दाखल होईन माझे सासरे बाहेर येताना मला दिसले. ते बोलू लागले की चल आपण नाश्ता करूया. मी म्हणाले, परंतु महेश. तेव्हा ते बोलू लागले की तो पूर्णपणे ठीक आहे, त्याची काळजी करू नकोस आणि लवकर तयार हो. मी तुला दवाखान्यात घेऊन जातोय. जेव्हा आम्ही दवाखान्यात पोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला खूप मोठा धक्का बसला. मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या आईजवळ माझे दोन्ही भाऊ आणि माझ्या दोन्ही वहिनी हजर होत्या. मला पाहताच माझा मोठा भाऊ माझ्याकडे आला आणि बोलू लागला की तू आईला या अवस्थेत एकटीला कसं सोडून गेलीस? मी दादाला सगळं काही सांगितलं की कशाप्रकारे आईच्या उपचारासाठी मी मालकाच्या मुलासोबत लग्न केलं आणि त्या बदल्यात मालकाने आईच्या उपचारासाठी मला खूप सारे पैसे दिले. मी म्हणाले, तसं तर मला अपेक्षा नव्हती की तुम्ही लोक आईच्या आजारपणाबद्दल ऐकून इथे याल. तेव्हा भाऊ बोलू लागले की ती आमची आई आहे. आम्ही आमच्या बायकोच्या बोलण्यामध्ये वाहवत गेलो होतो, परंतु जेव्हापासून आम्हाला समजलं की आई आजारी आहे आम्ही कोणाचीच काहीच पर्वा केली नाही आणि इथे निघून आलो. मी माझे अश्रू पुसत बोलू लागले की दादा, तुम्हाला माहीत नाही की आई तुम्हाला भेटण्यासाठी किती तडफडत होती. तेव्हा भाऊ आईचा हात पकडत बोलू लागले की आता आम्ही कधीही आईला एकटीला सोडून जाणार नाहीत. आईचं ऑपरेशन केलं गेलं होतं आणि ते ऑपरेशन अगदीच यशस्वी झालं होतं. सगळा खर्च भावांनी नकार दिल्यानंतर देखील माझ्या सासऱ्यांनीच केला होता. मी आणि माझे सासरे जेव्हा घरी आलो तेव्हा घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्या होत्या. मी घाबरले, परंतु माझे सासरे माझी ती काळजी पाहून बोलू लागले की बेटा, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे. परंतु मला काहीच ठीक वाटत नव्हतं. मी लगेचच खोलीत गेले तेव्हा पाहिलं खोलीतला आरसा फुटलेला होता आणि महेश जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेला होता. हे पाहून माझ्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर आली. तेव्हा माझे सासरे पटकन खोलीत आले. मी म्हणाले, हे बघा महेशला काय झाले? माझ्या सासऱ्यांनी लगेचच डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी महेशला तपासलं आणि बोलू लागले की हा खूपच तणावाखाली होता, त्यामुळेच महेशने स्वतःला जखमी केलं.
त्यांना खूप प्रेम आणि त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर हे शक्य आहे की ते पूर्णपणे ठीक होऊ शकतात, परंतु त्यांना नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागेल. डॉक्टरने महेशसाठी काही औषधं लिहून दिली, जे औषध मी अगदी व्यवस्थितपणे महेशला देत होते. आता माझं सगळं लक्ष फक्त महेशवरच होतं, कारण की आता मी माझ्या आईकडून अगदीच बेफिकीर झाले होते. आईची काळजी घेण्यासाठी तिच्याजवळ तिची मुलं हजर होती. मला महेशचं वागणं काही समजत नव्हतं. एक मिनिट असं वाटायचं की तो पूर्णपणे ठीक आहे, परंतु दुसऱ्या क्षणी त्याला झटके यायचे. जेव्हा असं व्हायचं तेव्हा तो मला पाहत देखील नसे. मी याच द्विधा मनस्थितीत होते की शेवटी महेश असं का करतो. याबद्दल मी सासऱ्यांसोबत बोलण्याचा विचार केला आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा ते त्यांच्यासमोर फाईल ठेवून ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त होते. मला पाहून बोलू लागले की ये आतमध्ये ये, बोल काय काम आहे. मी म्हणाले, मालक, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. यावर ते म्हणाले की आधी तर तू मला मालक म्हणून हाक मारणं बंद कर. आजपासून मी तुझा बाबा आहे. बोल काय बोलायचं आहे. मी म्हणाले, बाबा, महेशच्या या वागण्यामागचं नेमकं कारण काय आहे. ते या अशा अवस्थेत कसे काय पोहोचले. तेव्हा मालक बोलू लागले की महेशची एक कॉलेजची मैत्रीण होती. ती महेशला खूप आवडायची, परंतु मला ती मुलगी अजिबातच आवडली नव्हती. महेशने माझ्या विरोधात जाऊन तिच्यासोबत लग्न देखील केलं. आता लग्न होऊन काहीच दिवस झाले होते की त्यांच्यात भांडणं होऊ लागली, कारण की त्या मुलीचं चारित्र्य चांगलं नव्हतं. तिचं इतर मुलांसोबत संबंध होते. जेव्हा महेशला हे समजलं तेव्हा त्याने त्याच्या बायकोला खूप समजावलं, परंतु ती कोणाचं ऐकणारी कुठे होती. तिने महेशपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि मग काही वर्षांनी सगळं काही विस्कटून गेलं. ती मुलगी महेशच्या आयुष्यातून काय गेली. महेशचं आयुष्य तर जणू संपूर्णच गेलं होतं. त्यानंतर मी माझ्या मर्जीने महेशचं दुसरं लग्न लावून दिलं, परंतु ते लग्न देखील जास्त दिवस टिकू शकलं नाही. महेशची दुसरी बायको महेशच्या याच कृत्यामुळे त्याला सोडून निघून गेली. ते माझ्यासमोर हात जोडून बोलू लागले की बेटी, आता तू त्याला सोडून जाऊ नकोस, नाहीतर माझा मुलगा मरून जाईल. मी त्यांचे हात पकडत बोलू लागले की बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी महेशला सोडून कुठेही जाणार नाही. मी प्रत्येक परिस्थितीत त्याची काळजी घेईन. आता मी प्रत्येक वेळेला महेशजवळ हजर असायचे. त्याचं प्रत्येक काम मी माझ्या हातानेच करायचे. प्रत्येक वेळेला मी त्याच्यासोबत आहे याची त्याला जाणीव करून द्यायचे. मला असं जाणवलं होतं की महेशच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत होती. एके दिवशी बाबा मला बोलू लागले की माधवी, हे सर्व तुझ्या मेहनतीचं आणि प्रेमाचं फळ आहे की महेश आता आधीपेक्षा खूप जास्त सुधारला आहे. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. परंतु बाबांना हे माहीत नव्हतं की मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रसंगातून जावं लागलं होतं. लग्नाची ती पहिली रात्र मी आत्तापर्यंत विसरले नव्हते. तेव्हा महेशने खोलीत येताच माझ्यासोबत ते काम केलं ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवली, कारण की त्याने खोलीत येताच माझ्यावर आरोप लावायला सुरुवात केली. तो बोलू लागला की थोड्या दिवसानंतर तू देखील तुझ्या प्रियकरासाठी मला सोडून निघून जाशील. त्यापेक्षा चांगलं आहे की आत्ताच तू माझ्या आयुष्यातून निघून जा. त्याच दिवशी मला समजलं होतं की महेशसोबत भूतकाळामध्ये काही ना काही वाईट नक्कीच झालं आहे, ज्याचा खूप जास्त परिणाम महेशच्या आयुष्यावर झाला होता. परंतु मी देखील ठरवलं होतं की मी महेशला पुन्हा सामान्य जीवनात परत आणेन, कारण की काही दिवसातच मी महेशवर खूप जास्त प्रेम करू लागले होते. महेश आता आधीपेक्षा खूप जास्त ठीक झाला होता. मग काही दिवसांच्या उपचारानंतर महेश पूर्णपणे ठीक झाला. तो माझ्यासोबत आणि बाबांसोबत एका नॉर्मल व्यक्तीप्रमाणे वागू लागला. एके दिवशी मी आमची खोली साफ करत होते. त्यावेळी महेश माझ्या जवळ आला आणि बोलू लागला की तयार हो, आपण तुझ्या आईला भेटायला जात आहोत. हे ऐकून मी खूप खुश झाले आणि आनंदाने बोलू लागले, खरंच महेश. तेव्हा महेश बोलू लागला, का, तुला विश्वास बसत नाहीये का. महेशने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि बोलू लागला, माधवी, मला माहीत आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला आहे. दुसऱ्या कोणाच्या कृत्याची शिक्षा मी तुला देत होतो. शक्य असेल तर मला माफ कर. मी म्हणाले, महेश, तुम्ही मला का लाजवताय. मी तुमची जीवन संगिनी आहे. जर मी तुम्हाला समजून घेणार नाही तर मग कोण समजून घेईल. तसंही प्रत्येक व्यक्ती एकसारखा नसतो. त्यामुळेच तर माझ्या प्रेमाने आणि काळजीने तुम्हाला बदललं आहे. यावर महेश बोलू लागला की मला तुझ्यासारख्या जीवनसाथीची गरज होती, जी मला समजून घेईल आणि माझी कदर करेल. तुझ्याचमुळे मला नवीन जीवन मिळालं आहे, त्यामुळे मी तुझा खूप आभारी आहे. यावर मी हसले आणि महेशला मिठी मारली. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता आणि त्या दिवसापासूनच आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली.
तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.